ओमप्रकाश गुरडाजी, तुम्ही कित्येक वर्ष तुमचं 100 पिढीपासून इथे तुम्ही राहतात आणि तुम्ही कित्येक निवडणुका बघितल्या आहेत. लोकसभा असू दे, खासदार सभा असू दे, विधानसभा असू दे, महापालिका असू दे. पण इतर निवडणुका आणि यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये खास करून 145 विधानसभामध्ये विकासाचा मुद्दा किंवा जनतेच्या समस्याच्या मुद्दा सोडून धार्मिक विषयावर जातीय रंग देऊन चाललं आहे. तर तुम्ही ह्या विभागातले एवढे सामाजिक कार्यकर्ता आणि तुम्ही सगळे निवडणुका बघितल्या, तर तुम्ही याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जसं तुम्ही सांगितलं, मी स्वतः 6 महापालिकेचे इलेक्शन स्वतः लढलेलो आहे. 3 मध्ये मी विजय झालो, 3 मध्ये मी पडलो. पण यापूर्वी जे इलेक्शन व्हायचे ते विकासाच्या नावाने व्हायचे. शहरातले एजेंडा असायचे आणि लोक घाबरायचे की काम केल्याने तर पुढच्या वेळी किंवा रस्त्यावर लोक मारतील. पण आताची जी परिस्थिती झालेली आहे, म्हणजे असं नाही की भाजप, काँग्रेस, कोणी, सर्व पक्ष विकासाचा मुद्दा न धरून समाजामध्ये तेढ कसं निर्माण करता येईल आणि निवडणूक कसं जिंकता येईल हा एक धंदा झालेला लोकांचा. तुम्हाला एक माहिती सांगतो. 1978 साली माझे वडील ग्रामपंचायत निवडून आले. त्यावेळी जनसंघ म्हणून आमची ओळख होती. 6 लोक काँग्रेसचे निवडून आले आणि 3 अपक्ष, त्यामध्ये गिल्बर्ट मेंडोसा, सुरेश पाटील, केतान गोन्साल्विस. पण काँग्रेसची त्यावेळी जी राजवट होती, दादागिरी, विकास काम करायची नाही, ताराबाई वर्तक, भाऊसाहेब वर्तक, मोरेश्वर पाटील असे महाधुरंधर लोक होते. तर यांची कुठेतरी भाईंदरचा विकास झाला पाहिजे, यांची मोनोपोली तोडली पाहिजे, म्हणून आम्ही त्यावेळी अपक्ष म्हणून गिल्बर्ट मेंडोसाला इकडचा सरपंच केला. 78, आजच्या 46 वर्षापूर्वी. मी त्याचा पुरावा आहे. का केलं? की शहराचा विकास पाहिजे. आता एक नवीन पद्धत जी तुम्ही सांगितलं, आता धर्माचं राजकारण, राम जन्मभूमी आंदोलन झाला त्यावेळी पण थोडा होता राजकारणामध्ये. पण आता काही गोष्टी असेच व्हायला लागले, लोकांना विकास पडलेली नाही. पैसा, समाजकारण आणि राजकारण, हे धर्मकारण, हे 3 म्हणून निवडणूक लागतात. ते भविष्य काळासाठी या शहराच्या विकासाला नक्कीच अडथळा निर्माण करतील. विकास एका बाजूला राहील याच्या लोकांनी तर विचार केला पाहिजे. परंतु 145 विधानसभा मतदान भाजप पक्ष हे विकास संपल घेऊन निवडणुकीत उभे आहे. आज केंद्रात पण भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण होती. तर तुम्हाला काय वाटतं, भाजपचा उमेदवार विकासाचा मुद्दा घेऊन जात आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की भविष्यात जर भाजपचं होईल तर विकास होईल का? मोदीजीचे जो महामंत्र दिला आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे 4 मंत्र आहे. आणि या 4 मंत्राने आम्ही अख्ख्या हिंदुस्थानाची राजनीतिक परिसीमा बदलून टाकली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. म्हणून आज देशामध्ये जी मोठी मोठी कामं झालेली आहे, मोठे रस्ते झाले, मोठे रेल्वे झाले, उड्डाणपुलं झालेली आहे, हा जो मंत्र आहे त्या मंत्राच्या आधारावर भाजपचे माननीय पंतप्रधान मोदीजी सर्वांना एकच सांगतात, धर्माची राजकारण करू नका. पण आज या देशामध्ये तुष्टीकरण चालू आहे, मुस्लिम हिंदू, त्याला पण कुठेतरी आळा घातला पाहिजे. कारण आज या विश्वमध्ये या कौमबद्दल एक वेगळा लोकांमध्ये भय निर्माण झालेला आहे. तो भय कुठेतरी काढला पाहिजे, लोकांमध्ये हिंमत आणली पाहिजे. म्हणून विकासाचा मुद्दा हा मोदीजीचा आहे आणि जो भाजपचा उमेदवार आहे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढतोय. पण इकडचे जे 2 उमेदवार आहे त्यांनी त्याला धार्मिक स्वरूप देऊन टाकलेलं आहे. म्हणून नाइलाजाने त्यांना पण तसं प्रचार करायला लागतो.